चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांसंदर्भात निकाल जाहीर करू नका। राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार। मुंबईतील निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय, काही लहान बालकही सहभागी झाल्यात। फडणवीसांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना टोला। मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, फडणवीसांना विश्वास। बीएमसी मध्ये मराठीच महापौर बसणार। निष्ठा आणि कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची वेळ आली आहे। कुठेही गाफील राहू नका, आपण केलेली कामं सांगा, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। इतके वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी, बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचंय। वरळीतील मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, सूर्याजी पिसाळ असा उल्लेख करत ही टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 5 जाहीर सभा। चंद्रपूर अमरावतीत रोड शो, तर अकोला कांदिवलीमध्ये सभा होणार। ठाकरे बंधू आज मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित करणार। राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये जाणार। ठाकरे सेनेकडून पक्षादेश न जुमानणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई। मुंबईमध्ये अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी। अनिल परब यांचे विश्वासू, शेखर वांगणकर यांचाही समावेश। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार। 7 ते 11 जानेवारी श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन बंद, प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येणार। नांदगाव विमानतळ आता 24 तास खुलं राहणार। विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी अनुकूल यंत्रणा आता पूर्णपणे कार्यरत। कोकणामध्ये येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार। नाशिकचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद, तर सोमवारी कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार।